अंड्याची पोळी बनवण्यासाठी ते मी थोडंसं तेल घेतलं, म्हणजे हे चम्मचने 1 चम्मच एवढं. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं आता 1 चिमूट एवढं मीठ. ते मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक आपण अंडं घेतले, ते आपण त्याच्यामध्ये असं फोडून टाकून घेऊ. ते असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स झालं. थोडं तेल, मीठ आणि अंडं आपण ते मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये इथे घेतलेला आहे छोट्या साईजचा अर्धा कांदा, म्हणजे आपल्या नॉर्मल रोजच्या रेग्युलर चम्मचने 1 चम्मच एवढा. तेवढाच टोमॅटो 1 चम्मच एवढा असा बारीक करून घेतलेला आहे. 1 फिकीवाली 1 हिरवी मिरची मध्ये कट करून असं ती पण टाकून घेतली. त्याच्यानंतर इथं थोडीशी घेतली आपण कोथिंबीर. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला थोडंसं असं पाणी टाकायचं. 1 मोठा चम्मच एवढं पाणी टाकलं. त्याच्यामध्ये थोडं नॉर्मल असं तेल टाकून घे, छोटा चम्मच एवढं. आपलं सर्व एवढं मिक्स करून घेतलेलं आहे बघ. कांदा टोमॅटो सर्व मिक्स झालं. आता तुम्हाला जेवढी छोटी मोठी पाहिजे तशा पद्धतीने असं तव्यावरती पसरून घ्यायचं. पसरून घेतली. 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवू आणि गॅस आपण कमी करू. ह्यावेळेस 2 मिनटं झाले, आपण आता झाकण काढून घेऊ. छान असं झाले आपली ही पोळी तयार. आता आपण त्याला पलटी मारून घेऊ. व्यवस्थित असं दोन्ही साईडने असं शेकून घ्यायचं. हे उगाच काहीतरी आपल्याला 1 मिनटासाठी दुसरी बाजू भाजून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.